आज मी तुम्हाला माय गो टू गोष्टी दाखवणार आहे. काय काय मला असं वाटतं जे एका मुलीच्या वॉर्डरोब मध्ये असायला पाहिजे. हाय, नमस्कार. पोरीचा मामलाच्या नव्या एपिसोड मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माय गो टू गोष्टी दाखवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आपण म्हणूयात की कपडे आले, ज्वेलरी आली, शूज आले आणि काय काय मला असं वाटतं जे एका मुलीच्या वॉर्डरोब मध्ये असायला पाहिजे. जसं की हे बघा ना, किती असे ढगल आहे आणि किती स्टायलिश दिसतंय. म्हणजे मला माहिती ते स्टायलिश दिसतंय, त्याच्यात पॉकेट्स आहेत. आता ही जी डेनिम आहे आणि हा जो लॉंग शर्ट आहे हा मी घेतलाय लिटरली वेस्ट साइड मधून आणि खरंच सांगते इतका कम्फर्टेबल आहे, कॉटन आहे. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा लॉंग फ्लाईट्स घेतो, जेव्हा खूप प्रवास करतो, तेव्हा आपल्याला सगळ्या ढगळ गोष्टी लागतात. ऍटलिस्ट मला तरी लागतात. अर्थातच त्या मुलींविषयी मला प्रचंड आदर आहे ज्या प्रचंड टाईट जीन्स आणि टाईट टॉप घालून फिरतात. वा वा वा, खूप खूप आदर आहे मला तुमच्याबद्दल. पण आता मी तशी राहिले नाहीये आणि खरोखरच सांगते मला सगळं असं ढगळ ढगळ लागतंय. म्हणजे जनरली मी एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल साईज घालते, पण ह्याची मी मस्त मीडियम साईज घातलीये. आता कसं होतं ना, कधी कधी की कधीतरी आता आपल्याला पिरियड्स यायचे असतात, मग आपण खूप ब्लोटेड फील करतो नाही का. आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही यार, आज आज मला जर असं फारच असं ढगळ असं घालायचंय. मग आपण काय करतो, असा एखादा शर्ट घेतो आपल्या वॉर्डरोब मधनं, तो चढवतो, मस्त जीन्स चढवतो, छान गोल्ड ऍक्सेसरीज आपण त्याला घालतो आणि जो स्टायलिश बनतो, एकदम स्टायलिश. आणि तसाच हा टॉप आहे आणि तशीच ही डेनिम आहे. डेनिम सुद्धा मी नॉर्मली जी आहे ती 27-28च्या कमरेची घेते, पण ही मी 30ची घेतलीये. म्हणजे तीही ढगळ आहे, लिटरली ढगळ आहे. अशी अशी मूव्ह होऊ शकते ती, माहितीये का. आणि मला असं वाटतं की स्टाईल इज समथिंग दॅट यू शुड बी कम्फर्टेबल विथ. आणि जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असता तेव्हा तो कॉन्फिडन्स जो असतो तो फार वेगळा असतो. सो अशा प्रकारे आजचा एपिसोड आपण सुरू केला आहे. आणि गो टू किंवा मस्ट हॅव मध्ये मस्त लांब ब्लू अँड व्हाईट स्ट्राईपचा शर्ट किंवा ड्रेस आणि त्याच्या खाली ढगळ अशी मस्त काय आपण म्हणूयात डेनिम्स. कूल आहे ना. चला, ऑन टू द नेक्स्ट आउटफिट. बेसिक गोष्टी ऍक्च्युली बघायला गेल्या ना तर बेसिक नाहीयेत, अत्यंत महत्वाच्या आहेत. जसा की हा बेज टी शर्ट आणि ही अत्यंत बेसिक ब्लॅक कार्गो. तुमच्या बॉयफ्रेंडची कार्गो असेल तर तीही घाला, जितकी लूज कार्गो तितकं मस्त तुम्ही दिसता. आणि असा क्यूट टी शर्ट घालायचा अँड यू आर सॉर्टेड. अजून काय पाहिजे. तुम्ही माझ्यासारखं हे ऍक्सेसराईज सुद्धा करू शकता. स्नेक नेकलेस आहे आणि छोटेसे टॉप्स आहेत हे. आणि मी मस्तपैकी माझे केस असे वर बांधलेत पोनीमध्ये. आणि बघा ना किती छान आहे, बेसिक, अगदी मस्त, चांगलं इकडे तिकडे कसंही करू शकता. इट्स अ कॉफी डेट आउटफिट. इट इज तुमच्या फ्रेंड्स बरोबर गॉसिप वगैरे करायला जाता तुम्ही तेव्हाचं आउटफिट आहे किंवा जेनेरिक आउटफिट आहे, पण किती बेसिक, किती छान, किती नीट निटक, हो की नाही. लुक 3 कमिंग अप जस्ट फॉर यू. नाही, काही बोलायलाच नाही पाहिजे ना ह्या गो टू लुक बद्दल. ईस्ट और वेस्ट, इंडियन इज द बेस्ट. म्हणजे काय लागतंय ना ह्याच्यासाठी, काही नाही. एक छान सुंदर चिकनकारी कुर्ता आणि माझ्या आवडत्या रंगात, तो म्हणजे व्हाईट. त्यानंतर सुंदर असे झुमके जे तुम्हाला कुठेही 200, 250, 150 रुपयाला मिळू शकतात. त्यानंतर एक सुंदरशी बिंदी अँड यू आर सॉर्टेड. सॉर्टेड अँड हाव. म्हणजे मी माझं आयुष्य काढू शकते ह्याच्यात आणि आय एम शुअर की आपल्या देशातली प्रत्येक मुलगी ह्यात आयुष्य काढू शकते. डेनिम द्या तिला छान अशी सुळसुळीत कॉटनची आणि एक सुंदर कॉटनचा चिकनकारी कुर्ता, खलास. म्हणजे बघणारे खलास. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओचे गो टू कपडे, मस्ट हॅव्स वगैरे 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 म्हणजे कपड्यांचं सेक्शन झालंय. नाव वी विल मूव्ह ऑन टू एक्सेसरीज आणि मस्ट हॅव हिल्स.
हिल्स, येस येस, आज तुम्ही माझ्या वॉर्ड्रोब सेक्शन मध्ये अगदी शिरणार आहात. सो लेट्स गो. काय ना, म्हणजे माझ्या निघणारच नाही आता हा ड्रेस आज. कपड्यांनंतर अर्थातच आपण आलोय फुटवेअरवर. आता हे मी सगळे विकायला काढले नाहीये, सो प्लीज तुम्हाला यातलं काही मिळणार नाहीये. बट मला असं वाटतं की कुठल्याही मुलीच्या वॉर्ड्रोब मध्ये ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे या प्रकारचे हिल्स आणि शूज हे तुम्हाला पाहिजेच पाहिजे. सो एक एक मी तुम्हाला घालून दाखवते आणि त्याचा काय काय कसा कसा उपयोग आहे हे पण मी तुम्हाला सांगते. लेट्स गो. सो हे अत्यंत बेसिक बेज स्टिलेटोज आहेत जे मी मँगो मधनं ऑर्डर केले होते आणि मी तुम्हाला खरंच सांगते इतके कम्फर्टेबल आहेत. आता तुम्हाला असं वाटत असेल बापरे केवढी हील आहे वगैरे वगैरे, असं काहीच नाही. अत्यंत कम्फर्टेबल आहे. मी ह्याच्यात खूप नाचले सुद्धा आहे ना. बेसिक बेज असणं का गरजेचं आहे इज बिकॉज कधी कधी आपले आउटफिट्स खूप जास्त बोल्ड असतात आणि खूप कलर्स असतात. सो टू म्यूट इट डाऊन तुम्हाला एक बेज हील जी आहे ती खूप क्लासी लुक देते. तुम्ही साड्यांवरती ते घालू शकता किंवा ड्रेसेस वरती, म्हणजे लिटरली आपल्या सलवार सूट वरती सुद्धा ही अत्यंत बेसिक बेज चे जे स्टिलेटोज आहेत ना हे खूप छान दिसू शकतात. इट्स हाऊ यू स्टाईल इट. पण एक बेसिक बेज तो चाहिए मतलब चाहिए. सो हे अत्यंत बेसिक बेज स्टिलेटोज आहेत जे मी मँगो मधनं ऑर्डर केले होते आणि तुम्ही पाहताय मी फक्त म्हणजे लिटरली एक नॉर्मल अशी डेनिम घातली आहे, हाय वेस्ट आणि ब्लॅक टॉप आहे. पण तरी सुद्धा एक बेसिक बेज ची जी मजा असते स्टिलेटोजची ना ती मला नाही वाटत आहे कशातही येते. आणि इट इज समथिंग दॅट यू मस्ट हॅव, कारण जीन्स असो, तुमचा ड्रेस असो, साडी असो, कशावरही हे जाऊ शकतं. अँड जस्ट लुक एट दिस. आणि द स्टिलेटो इज ग्रेट आणि कमाल सपोर्ट आहे. सो कुठलेही स्टिलेटोज घ्यायच्या आधी ना यू हॅव टू ट्राय इट ऑन आणि जवळपास ना एवढं करता येत आहे ना तुम्हाला म्हणजे मग ते कम्फर्टेबल आहे. कारण मला असं वाटतं की स्टिलेटो मध्ये कमाल बॅलन्स आणि कमाल कम्फर्ट मिळू शकतं वेन इट इज द राईट साईज अँड द राईट मेक. आता ही सुद्धा बेजच आहे पण ह्याला थोडेसे डायमंड्स आहेत. आता कधी कधी जेव्हा तुम्ही रेड कार्पेट वगैरे चालता तेव्हा यू नीड दॅट लिटिल शाईन ना ऑन युअर फुटवेअर. सो दिस इज ऍब्सल्युटली ऍप्ट. आणि कधी कधी काय होतं, आता समजा तुम्ही देवळात वगैरे कुठे जात असाल इव्हेंटला, आता मी अनेकदा कोल्हापूरला वगैरे जातो आणि मग तिकडे तुम्हाला हिल्स काढून मग देवाचं दर्शन घ्यावं लागतं. किंवा समजा कुठेतरी तुम्ही कुठला तरी प्ले बघायला जात असाल किंवा त्याचं उद्घाटन असेल तर दीपप्रज्वलन असतं, तर पटकन तुम्हाला ते हिल्स ना काढता आणि घालता यायला पाहिजेत. आणि म्हणून अ पेअर लाईक दिस ज्याला फार असे स्ट्रॅप्स नाहीयेत काही नाहीयेत इज ऍब्सोल्युटली मस्ट. आणि हे दिसतं पण फार सुंदर यार फोटोज वगैरे मध्ये. आणि आय लव्ह इट. दीज आर फ्रॉम झारा. हे म्हणजे ना यार स्केचर्स आहेत हे स्केचर्स. सो आय एम अ ह्यूज स्केचर्स फॅन. कारण त्यांचे शूज जे असतात ते इतके लाईट असतात, इतके लाईट असतात. मी, माझी बहीण, माझी मम्मी आणि आता नुरवी आम्ही सगळे फक्त आणि फक्त स्केचर्सच वापरतो. हे मी ऍक्च्युली जपानमधनं घेतलेत आणि एक मज्जा दाखवते तुम्हाला. आता इकडेच बसलात तुम्ही तर काही शू लेस वगैरे नाहीये हे. टिंग 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 टिंग. म्हणजे असंच घालायचं आणि असंच काढायचं. किती कूल आहे हे. आणि कमाल आहे. ह्याला स्लिप इन्स असं म्हणतात. आणि पांढरे शूज घेतले त्यासाठी मला मम्मीनी खूप बदडलं. पण पांढरे शूज आय थिंक आर अ मस्ट यार प्रत्येक मुलीसाठी. कारण तुम्ही जिमला वगैरे जाता, जेव्हा वर्कआउट करता, तुमचे एवढे कलरफुल कधी कधी कॉर्ड्स असतात, म्हणजे पिंक असतात, ब्लू असतात आणि त्याच्याबरोबर मुलींवर ना व्हाईट शूज कडक दिसतात. सो दिस इज ऑल्सो अ मस्ट हॅव. आणि हे जर का तुम्हाला इथे मिळाले तर डेफिनेटली विकत घ्या. आणि ज्या कोणी स्केचर्स ट्राय नाही केलेत, काय करताय तुम्ही, गो यार, गो ट्राय स्केचर्स प्लीज. ओके, नाव दीज वेजेस आर समथिंग ना ज्याच्यामध्ये मी माझं आयुष्य काढू शकते. अँड आय एम नॉट किडिंग. हे मी जपानवरनं घेतलेत आणि यार इतके हलके शूज मिळतात तिकडे. म्हणजे हे बघा ना, हे मी असं दोन बोटात पकडलेत आणि तरी सुद्धा अत्यंत हलके वेजेस आहेत. आपल्या इथे इंडियामध्ये जरा ना ते वेजेस वगैरे ना खूप जड मिळतात. पण भाई
इट्स फॅन्टॅस्टिक. अगेन व्हेरी क्रीम बेज असा हा कलर आहे आणि त्याला गोल्डन कलरचं त्याचे त्याचे हुक्स आहेत आणि इकडे काही स्टेटमेंट दिलंय त्यांनी आणि बो आहे हा. बट यार, मी आहे ना सध्या हे शूज वापरायचे म्हणून मी माझे आउटफिट चेंज करते. असं होतं का तुमच्या बरोबर की मला हा ज्वेलरी पीस फार आवडला, आता ह्याच्या हिशोबाने मी आता आउटफिट घालणार आहे, किंवा हे शूज मला खूप आवडलेत, आता ह्याच्या हिशोबाने मी माझा आउटफिट घालणार आहे. सध्या तसं होतंय कारण हे इतके कम्फर्टेबल आहेत. म्हणजे मी ह्याच्यात मॅरेथॉन सुद्धा पळू शकते. आय एम व्हेरी गुड इन हिल्स. बाय द वे, मी नाचू शकते, मी पळू शकते आणि ह्याच्यात मी लिटरली मॅरेथॉन पळू शकते. कमाल, कमाल. हे बघा, मी ते जपानवरनं आणले होते, पण ऐका माझं, तुम्हाला वेजेस हे पाहिजेतच पाहिजेत. कारण आता काय होतं, आता तुम्ही तुमच्या मैत्रिणींना भेटायला जाता, ठीक आहे, खूप हॅ हॅ हू 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 करता. आता असं होतं, मी सोना नेहा आम्ही जेव्हा एकत्र भेटतो, आमचं खूप हॅ हू होतं. मी हिल्स वगैरे वर असेल ना तर टपकन पडते वगैरे. त्यामुळे वेजेस आर मस्ट. कारण ज्या लोकांना हिल्स कम्फर्टेबल नसतात त्या लोकांसाठी वेजेस आर लाईक चुम्मा. आणि वेजेस असणं जनरली पण खूप चांगलं आहे. तुम्हाला एक ते एलिव्हेटेड फील मिळतं. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर कम्फर्टेबल राहता तुम्ही. फार तुमच्या पायांवर तुम्हाला स्ट्रेस येत नाही. जर तुम्ही जस्ट हिल्स घालायला सुरुवात केली असेल तर वेजेस आर अ ग्रेट वे टू स्टार्ट वेअरिंग युअर हिल्स. या, आता इथे ना तुम्हाला असं वाटेल की मी झाराला खूप जास्त प्रमोट करते, पण मी खरंच सांगतेय, मी खूप वेगवेगळ्या ब्रँड्समधनं शूज घेतलेत आणि असं होतं की एखाद्या ब्रँडमधनं तुम्हाला जेव्हा त्याची फिटिंग आवडते, ज्या प्रकारे त्यांचं स्टाईल आहे ते आवडतं, यू कीप लिटरली यू कीप बाईंग स्टफ फ्रॉम देम. आता झाराचे हे फारच सुंदर पिपटोज आहेत. ओके, पिपटोज, कारण त्याचं ते हे काय त्याला म्हणतं, हे निमुळतं असतं, हे बंद असतं, याला पिपटोज असं म्हटलं जातं. आणि त्याच्यावर फार क्यूट असा स्टेटमेंट बो आहे आणि खूप मस्त दिसतात हे वेन यू आर वेअरिंग ट्राउझर्स और वेन यू आर वेअरिंग पेन्सिल स्कर्ट्स किंवा पेन्सिल ड्रेसेस. आणि मला असं वाटतं की हे अत्यंत कम्फर्टेबल सुद्धा आहेत. अगेन असं वेअर इन आणि वेअर आउट असं आहे ते. म्हणजे असं असं तुम्ही घातले आणि असे तुम्ही काढले, म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे पाय खूप दुखतायत तेव्हा तुम्ही असे ते काढून ठेवले. इतकं सिम्पल आहे ते, माहितीये का. आणि बेसिक ब्लॅक आहेत, विच आय थिंक इज ब्लॅक हिल्स किंवा ब्लॅक स्टिलेटोज मिळायला खूप मुश्किल होते आपल्या मुलींना. पण जेव्हा तुम्हाला ते मिळतात तेव्हा ते घ्यायचे आणि किती महाग असले तरी ते घ्यायचे. आता काहीच नाही करू शकत, ब्लॅक तर पाहिजे ना यार, असं कसं. सो या, दीज आर स्टिलेटोज, सॉरी, पिपटोज फ्रॉम झारा. ओके, नाव दीज आर टाय अप्स. हे मी तुम्हाला घालून दाखवणार आहे. ओके, हे मी फार कमी वापरते. हा, हे फार म्हणजे फार कमी वापरते. एक तर ह्याचं हील बघा, कम्प्लीट स्टीलचं आहे, अत्यंत बारीक आहे आणि हे टायअप वगैरे असल्यामुळे यार ह्याला खूप मेहनत लागते. सो मला जेव्हा माहिती आहे की ओके आता मला एका अशा इव्हेंटला जायचंय जिकडे मला शूज काढताच येणार नाहीये, फॉर एक्झाम्पल फिल्मफेअरचं रेड कार्पेट असो किंवा कुठलंही रेड कार्पेट असो, जिकडे मला माहितीये की ओके आता मला काहीच करता येणार नाही, आता मला गप गुमान हे हिल्स घातलेत, आता हेच घालून मला गाडीत बसायचंय आणि इव्हेंट करून गाडीत बसून परत यायचे, तेव्हा मी हे हिल्स घालते. जरासे शायनी आहेत. याला मी फार म्हणजे असले तरी ठीक आहेत, नसले तरी ठीक आहेत तुमच्या वॉर्डरोबमध्ये. माझ्याकडे होते म्हटल्यानंतर मी म्हटलं की चला व्हिडिओमध्ये टाकून देऊयात. नॉट बॅड. पण मी ह्या हिल्सला बाकीच्या हिल्सच्या अनुषंगाने 6/10 असे मार्क्स देईन. असले तरी ठीक, नसले तरी ठीक. ठीक आहे, पण काय आता काहीतरी आवडलं मला, आता हील आवडलं ना ह्याचं, मग घेतलं काय, मम्मीला सांगू नका. आता माझ्याकडे मोजडी ही गोष्ट अनेक कलर्स मध्ये आहे. म्हणजे ब्लॅक आहे, फ्लोरल आहे, बेज आहे, रेड आहे, पिंक आहे. पण मला ही कोणीतरी गिफ्ट केली होती आणि मला असं वाटलं की मी ह्याचा व्हिडिओ करावा. आणि फार सुंदर असं जयपूरवरनं ही मोजडी आणली गेली आहे. आणि मोजडीचं कसं आहे ना, एकतर ना तुम्हाला ती फिट झाली ना की मग ना
मग ती पायातनं निघतच नाही. अरे इतकी कम्फर्टेबल असते. आणि अर्थात मी खूप सूट्स किंवा आपण म्हणतो ना की खूप साड्या नेसते. जिकडे मला फार हिल्स जेव्हा घालायचे नसतात तेव्हा मी मोजडी घालते आणि तीही मोजडी असते. कारण अर्थात तुम्ही पाहताय त्याची एम्ब्रॉयडरी इतकी सुंदर आहे. सो मोजडी असावी तुमच्याकडे आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये असावी. आता अशी पण एक मोजडी येते जिला मागे काही नसतं, फक्त पुढून असतं. तर त्याला काय म्यूल वगैरे काहीतरी म्हणतात. पण मला ती मोजडी प्रकार हा फार आवडतो आणि कुठलीही कुठल्या पायात जाते. दॅट्स द बेस्ट थिंग की हीच ह्या पायाची आणि हीच ह्या पायाची असं काहीच नाहीये. कुठलीही कुठल्या पायात जाते आणि फार क्लासी, फारच क्यूट दिसते. तर अशा प्रकारे हे मस्ट हॅव्स आहेत हिल्सच्या अनुषंगाने आणि हे असावे तुमच्याकडे असं मला वाटतं. बेज, ब्लॅक, एखादं व्हाईट असेल तरी सुद्धा. व्हाईट आता जी माझ्याकडे आहे ती जरा अनकम्फर्टेबल आहे, सो ती आता मी घालत नाही. आधी खूप घातली आहे ती. पण व्हाईट, बेज, ब्लॅक, मोजडी आणि वेजेस हे तुमच्याकडे असायला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर जसं मी तुम्हाला कपड्यांचं दाखवलं, हिल्सचं दाखवलं, अशा काही ऍक्सेसरीज असतात ज्या मला असं वाटतं मस्ट हॅव्स आहेत. आणि मी आधी फार डेलिकेट किंवा वेस्टर्न ज्वेलरीची फॅन नव्हते. आपलं तेच ना, साड्यांवरती घालायला चोकर पाहिजे किंवा मोठं गळ्यातलं काहीतरी पाहिजे, मग झुमके पाहिजेत, याच्यातच मी होते खूप वर्ष. पण हल्ली हल्ली साधारण एक दोन वर्ष आधी वगैरे मी जरा वेस्टर्न ज्वेलरीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायला लागले. आता इन्व्हेस्ट म्हणजे काय, मिंत्रा वगैरे वरनं कुठून काही आवडलं तर पटकन ते आपलं कार्टमध्ये टाकायचं आणि पटकन मागवायचं. एस्पेशली जेव्हा मम्मी नसते तेव्हा. कारण मम्मीला असं वाटतं, हे याला कसले 400 रुपये, हे याला कसले 800 रुपये वगैरे वगैरे. हो, आणि माझी वेस्टर्न ज्वेलरी जी काही आहे ही साधारण त्याच प्राइस रेंजमध्ये तुम्हाला मिळते. तर आज इनफॅक्ट असं अनेकदा झालंय की मी समजा कुठेतरी, आता इनफॅक्ट जपानला जेव्हा गेले होते तेव्हा मी खूप वेस्टर्न कपडे घातले आणि त्याच्यावर मी खूप छोटे छोटे असे नेकलेसेस आणि ब्रेसलेट्स वगैरे घातले होते आणि ते प्रचंड लोकांना आवडले होते. मुलींनी खूप डीएम्स केले होते मला. तर म्हटलं की चला आज त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवूया. आणि जसं मी तुम्हाला वॉर्डरोबमध्ये काय काय असायला पाहिजे एका मुलीच्या किंवा काय बेसिक हिल्स असायला पाहिजे हे सांगितलं, तसं काही बेसिक वेस्टर्न ज्वेलरी आहे जी मला असं वाटतं असायला पाहिजे. सो लेट्स डाईव्ह इन टू इट. सगळ्यात आधी हा एक अत्यंत क्यूट अशी ही टेडी बेअरची चेन आहे. ठीक आहे. आणि ह्या चेनी आहेत ना, या खूप गुंततात एकमेकांमध्ये. मग माझी जी मेड आहे तिला प्रचंड कामाला लावते मग मी. सो हे बघा, अत्यंत क्यूट आहे ही. तुम्ही टी शर्ट वर घालू शकता, व्हाईट टी शर्ट वर घालू शकता. आता जसा मी वाईड नेकचा हा साधारण ब्लॅक टी शर्ट घातलाय त्याच्यावर सुद्धा घालू शकता. सो अत्यंत क्यूट पीस आहे हे. अँड इफ यू वॉन्ट टू गो अ लिटल बोल्ड, हे बघा, हार्टचं असं क्यूट नेकलेस आहे. चेन मात्र तीच आहे जी प्रचंड गुंतते. ठीक आहे. आणि तुम्ही कॉफीला वगैरे जात असाल, हे पण तुम्ही टी शर्ट वरती वगैरे घालू शकता. फारच क्यूट दिसतं. त्यानंतर सिल्वर मध्ये माझ्याकडे हुप्स आहेत. आता मी ना खूप हुप पर्सन आहे यार, मला खूप आवडतात हुप्स. हा, तर हे बघा, अशा प्रकारे हे सिल्वर मधले हुप्स दिसतात. आता हे मी अजून 2 कलर्स मध्ये घेतलेत, एक रोज गोल्ड आणि गोल्ड असं. सगळ्यांना माहितीये जे जे माझे व्हिडिओज बघतात की मला गोल्ड ज्वेलरी खूप आवडते, पण कधी कधी सिल्वर सुद्धा खूप असं छान सटल वगैरे दिसतं. तर अशा प्रकारे बोल्ड असे हुप्स आहेत हे. त्यानंतर माझ्याकडे एक सुंदर असं हे ब्रेसलेट आहे सिल्वर मध्ये. आता हे ना कधी कधी मी माझ्या गोल्ड ऍक्सेसरीज वगैरे बरोबर सुद्धा घालते. 2-3 असे ब्रेसलेट्स वगैरे घालते. पण असं हे छानस असं सिल्वर ब्रेसलेट आहे. त्यानंतर लेट्स मूव्ह टू गोल्ड. कारण गोल्ड हार्टची मुलगी म्हणून गोल्ड असं आपल्याकडे फार आहे. आयुष्यात पहिल्यांदा इतकं डेलिकेट मी काहीतरी घेतलंय. मला फार डेलिकेट गोष्टी आवडत नाहीत. मी डेलिकेट नसल्यामुळे मला ते डेलिकेट कसं सांभाळायचं हे कळत नाही. तर अशा प्रकारे हे पोलो नेक वरती, टी शर्ट वरती फार सुंदर दिसतं आणि थोडं ना रिअलिस्टिक दिसतं. हे अजिबात रिअल नाहीये. हे रिअल वगैरे घ्यायला गेलं तर मम्मी डायरेक्ट लॉकरमध्ये टाकेल. तर अशा प्रकारे ही डबल चेन आहे गोल्ड मध्ये. आणि हे ना, मला मी खरं सांगू, असं माझ्या वॉर्डरोब मध्ये मला खिळ्यांवर ठेवावं लागतं हे. त्यानंतर आय लव्ह चंकी म्हणून, चंकी म्हणजे चंकी पांडे नव्हे, ठीक आहे,
तर चंकी ज्वेलरी हे बघा, हे ना मी एक मस्त असं व्हाईट टी शर्ट वर वगैरे घालते यार, कमाल दिसतं, किंवा पोलो नेक वरती, किंवा म्हणजे फारच मस्त दिसतं. आणि हे चंकी मला खूप आवडतं. पण सध्या मी जरा डेलिकेट झोन मध्ये आहे. अशा प्रकारे हे नेकलेसेस आहेत. त्यानंतर मी तुम्हाला म्हंटल तसं ते जे सिल्वर हुप्स होते तसे मी गोल्ड हुप्स पण घेतले. हे बघा, क्यूट दिसतात ना. आणि काही नाही हो, ब्रेसलेट घालायचं आणि काही ब्रेसलेटचा चंक्स घालायचे आणि हे घालायचं, यू आर सॉर्टेड. असं मस्त वाटतं, एकदम रिच लुक येतो, रिच लुक. त्यानंतर माझ्याकडे मोठे हुप सुद्धा आहेत. आता समजा मी कधीतरी ड्रेस वगैरे घातला तर त्याच्यावरती असे सुंदर असे, किंवा आता ह्या टॉप वरती पण जाणारे असे हे असे हुप्स आहेत जे खूप फेमिनाईन दिसतात, ते खूप एलिगंट सुद्धा दिसतात. हे बघा, आणि जे माझ्या फेसला सुंदर सुद्धा दिसतात. सी कसं आहे ना, की काही काही शेप्स आहेत जे तुमच्या फेसवर खूप छान दिसतात. आता माझ्या फेसवर ट्रँगल वगैरे सारखे जे इयरिंग्स असतात ते नाही फार चांगले दिसत, पण हुप्स कितीही मोठे हुप्स घातले तरी ते छान दिसतात. त्यानंतर ना काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे स्टड्स. आता स्टड्स मध्ये फार वेगवेगळे प्रकार असतात. आता हे बघा, हे फ्लावर स्टड्स आहेत, क्यूट आहेत ना. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की नाही यार, फार असं मला काही घालून जायचं नाही. आता हे माझ्याकडे आर्टिफिशियल डायमंडचे स्टड्स आहेत, जे खरंच सांगते मी तुम्हाला, खूप क्लासी लुक देतात. पेज जाईल त्याचं, तर हे बघा. सो इव्हनिंगला वगैरे, यु नो, वेन यू डोंट वॉन्ट इट टू बी टू ड्रेसी ऑल्सो बट ड्रेसी ऑल्सो, तर दिस इज वॉट यू कॅन वेअर. फार क्यूट लुक देतात हे. ओके. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जेव्हा मला खरंच काही स्टेटमेंट इयरिंग्स वगैरे घालायचे असतात ना, तेव्हा मी काय करते. हे खूप जास्त जॅझी आहेत हा, प्लीज डू नॉट जज मी. सो कधीतरी यु नो आपण आपल्या मैत्रिणींबरोबर डान्सिंगला वगैरे जातो अँड देन यू वॉन्ट टू रिअली ड्रेस अप वगैरे, दीज आर द इयरिंग्स. म्हणजे वन ब्लॅक ड्रेस आणि दीज इयरिंग्स, यू आर सॉर्टेड. त्यानंतर हे कानातले मी खूप वेळा वापरले आहेत. हे पर्ल्सचे आहेत आणि हे मी जारामधनं घेतले होते. बघ, अगेन स्टेटमेंट इयरिंग्स, ऍब्सोल्युटली कमालीचे स्टेटमेंट इयरिंग्स आहेत हे, है ना. ओके. आणि अजून एक मी जारामधनं घेतले होते, पुन्हा एकदा स्टेटमेंट इयरिंग्सच्या नावाखाली. काही नाही, जस्ट सी, वेगवेगळ्या शेप्सनी ना तुमचा चेहरा खूप बदलतो. तर अशा प्रकारे माझी ही नॉर्मल ज्वेलरी आहे जी मी कधीतरी घालते. आणि हे असे ब्रेसलेट्स आहेत. आता ते ब्रेसलेट्स मी तुम्हाला घालून दाखवते. पडलंच. आणि हे बघा, अत्यंत पातळ हात असल्यामुळे काहीच उपयोग होत नाही. ते हे ओपन पण होतं, असं काही बांगडी सारखं घालायची गरज नाहीये तुम्हाला. हे बघा, आणि हे काही प्रेसॉन्स आहेत. आता प्रेसॉन म्हणजे काय, तर हे अशा प्रकारे ते छोटं मोठं होतं. सो आता हे जे मी घातलंय त्याच्यावर पण हे छान दिसतंय. सो खूप खूप तुम्ही वेगवेगळे ब्रेसलेट घालू शकता आणि त्याला स्टेटमेंट ज्वेलरीच्या नावाखाली मज्जा करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ही जी ज्वेलरी होती ही मला असं वाटतं की असायला पाहिजे तुमच्याकडे. नॉर्मली जीन्स टी शर्ट वर आपण जेव्हा इकडे तिकडे जातो तेव्हा थोडीशी ज्वेलरी जेव्हा तुम्ही घालता तेव्हा तो लुक एनहॅन्स्ड वाटतो. दॅट्स इट. टाटा.